श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर. आज आपण डिसेंबर महिन्याच्या शेवटी या 72 तासांमध्ये मेष राशीमध्ये कोणते बदल घडणार आहेत यावर चर्चा करणार आहोत. हे 72 तास आणि 2026ची सुरुवात माझ्या मेष बांधवांसाठी काय बदल घडून आणणार आहेत हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मेष राशीमध्ये आता भौतिक आणि भावनिक असा भूकंप येणार आहे. मेष राशीच्या लोकांमध्ये मानसिक संतुलन होण्याचा शक्यता आहे. मेष राशीच्या मित्रांनो, 2 वर्षाचा शेवट तुमच्यासाठी फक्त कॅलेंडर बदलण्याचा काळ नाही, तर खऱ्या अर्थाने वेळेशी सामना करायचा टप्पा आहे. या वर्षाच्या शेवटी 72 तास मेष राशीच्या अग्नीच्या तावडीतून जाण्यासारखे असतील. ग्रहांची अशी मोठी उलथापालथ यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नाही. आकाशात मंगळाचं रौद्र रूप आणि जमिनीखालची भूकंपाचे अनाकलनीय आद्रे हे दाखवत आहेत की मेष राशीच्या लोकांसाठी विनाशाची घंटा आता वाजू लागली आहे. हा भूकंप फक्त जमिनीखालील नाही, तर तुमच्या स्थिर आयुष्याचा पाया उधळून टाकणारा असेल. 28 डिसेंबरची ती भयंकर दुर्गाष्टमी आणि 31 डिसेंबरची मोठी एकादशी या दोन्ही दिवशी घडणाऱ्या घटना तुमच्या हृदयाचा ठोका वाढवून टाकतील. मेष राशीचा स्वामी मंगळ स्वतःच रक्तलोहित रंगाचा होऊन पृथ्वीवर संकट आणणार आहे. या काळामध्ये कोणती शक्ती तुम्हाला आधार देण्याची, कोणती अनोळखी भीती तुम्हाला घाबरेल हे पाहण्याचं खूपच रोचक असेल. या काळामध्ये तुमच्या आजूबाजूला काही विचित्र घटना घडतील, त्या पाहून विज्ञानाची बुद्धीही थांबून जाणार आहे. काय करायचं नाही हा काळ तुमच्या धैर्याचा आणि संयमाची शेवटी कसोटी पाहणार आहे. पण सावध, या विनाशाच्या आणि भीतीदायक छायेखाली 5 अशा आश्चर्यकारक घटना दडलेल्या आहेत, ज्या तुमचे आयुष्य आणि तुमचं नशीब पूर्णपणे बदलून टाकणार आहे. हे चमत्कार मेष राशीच्या लोकांसाठी नशीब घडवणार आहे. 72 तासात तुम्ही मृत्यूच्या दाढीतून परत येणार आहात आणि सुवर्ण काळाकडे झेपणं घेणार आहात. 2026 नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल हे सगळं काळ रात्रीत होणाऱ्या ग्रहयुद्धावर अवलंबून असेल. काळ आता आपली क्रूर गतीने चालू ठेवतोय. मेष राशीच्या मित्रांनो, डोळ्यात तेल लावा आणि तयार राहा, कारण जे होणार आहे ते कल्पनेपेक्षा खूप पुढे जाणार आहे. भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील. 2025च्या शेवटच्या 72 तासामध्ये तुमच्या स्वामी मंगळ या शनीची क्रूर दृष्टीच्या जाळ्यामध्ये अडकणार आहे. या ग्रहाच्या मोठ्या उलथापालथीमुळे आकाश लालसर होईल, जसं रक्त पसर तसं दिसेल आणि एक मोठा भूकंप होणार आहे. विनाशाच्या आधीचा संकेत असणार हा भूकंप फक्त जमिनीला तुडवणार नाही, तर मेष राशीच्या लोकांच्या अहंकाराच्या किल्ल्यांनाही तुडवून टाकणार आहे. जमिनीच्या आतून येणारे ते भयानक आवाज तुमच्या हृदयाच्या ठोकाही थांबवणार आहेत. अशा वेळी तुमची चपळाई काही उपयोगी येणार नाही. फक्त निसर्गाला सामोरं नतमस्तक होणं तुम्हाला वाचवू शकेल. मेष राशीच्या लोकांनो, ग्रहाच्या या भीषण युद्धामुळे 28 डिसेंबरची दुर्गाष्टमी अगदी प्रलयासारखी भयानक असणार आहे. गुरुजी म्हणतात की मंगळ हा अग्नीचा ग्रह असल्यामुळे त्या दिवशी आगीशी संबंधित अपघात होऊ शकतात किंवा निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळेल. सस्पेन्स इतका गडद असेल की तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये अचानक काही असं घडेल ज्याची तुम्हाला कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. या अष्टमीच्या रात्री एक अनोखी ताकद तुमच्या आसपास फिरत असल्याचा भासही होईल. तुम्हाला येणाऱ्या संकटाची जाणीव करून देईल. मेष राशीच्या लोकांनो, या संकटाच्या काळात भूकंपाच्या लहरी जेव्हा तुमच्या दाराशी धडकतील तेव्हा तुमची खरी परीक्षा सुरू होणार आहे. 28 तारखेच्या या काळरात्री मेष राशीच्या जातकांनी अतिधाडस दाखवू नये. ग्रहाच्या या मोठ्या उलथापालथीमुळेच तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा एक सापळा ठरू शकतो. विजेचा कडकडाट आणि जमिनीची थरथर ही थेट शक्तीची भिडलेली रूपं आहेत. या धोक्याचे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या नशाला निमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे या 72 तासात जागरूक राहणं हा एकमेव पर्याय आहे. मेष राशीच्या लोकांनो, या थरारक वातावरणामुळे जिथे भीती आणि अनिश्चितता आहे, तेथे दुर्गाष्टमीचा काळ तुम्हाला फक्त एक संधी घेऊन देणार आहे. जर तुम्ही या दिवशी शक्तीची उपासना केली तर भूकंपाचा तो धक्का तुमच्या आयुष्यातील सगळ्याच नकारात्मक गोष्टी झटकून टाकणार आहे. ही अष्टमी विनाशाची सुरुवात असली तरी श्रद्धावानांसाठी ती सुरक्षिततेचे कवचही ठरू शकते. काळ असा वळणार आहे जिथे प्रत्येक क्षण मृत्यू आणि जीवन यांच्या सीमेरेषांवर उभा राहणार आहे. या विनाशाच्या सावलीतून जो धीर धरून सावरून बाहेर येईल त्यालाच पुढच्या चमत्कारांचा अनुभव घेण्याचं भाग्य मिळणार आहे. मेष राशीच्या लोकांनो, 31 डिसेंबरची ही मोठी एकादशी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य उलगडून दाखवणारी रात्र असणार आहे. गुरुजींच्या दिव्य दृष्टिकोनानुसार या दिवशी ग्रहांची अशी मोठी उलथापालथ होणार आहे की ज्यामुळे असं वाटेल की ही वेळ उलटी फिरते. जेव्हा सगळ्या जगासाठी नवीन वर्ष स्वागत करू शकेल तेव्हा मेष राशीच्या लोकांसाठी तो कर्माचा शेवटचा क्षण असेल. मध्यरात्रीच्या त्या शांततेत आकाशातून एक तेजस्वी प्रकाश पृथ्वीवर येईल, जो फक्त मेष राशीच्या नशिबाची फाशी उलटण्यासाठी असेल. एकादशीच्या रात्रीची ती सस्पेन्स तुमच्या भविष्याची दिशा कायमची बदलून टाकणार आहे. मेष राशीच्या लोकांनो, पहिला महाचमत्कार म्हणजे अनपेक्षित धनवर्षा.
भूकंपाच्या त्या भीतीदायक सावटीतही जेव्हा तुमची जमीन मोकळी झाली असेल तेव्हा तुमच्या नशिबातला पैसा अचानक खुला होणार आहे. वर्षानुवर्ष अडकलेली संपत्ती किंवा कुठलं गुपित खजिना असं काहीतरी तुम्हाला मिळेल ज्याची तुम्हाला कधीच कल्पना नव्हती. हे चमत्कार तुम्हाला अडचणीतून थेट राजाच्या सिंहासनावर बसू शकतो. पण लक्षात ठेवा, हे धन मिळवताना तुमचं मन आणि नियती पांढरी असावी, नाही तर ग्रहांचा राग लागायला जास्त वेळ लागणार नाही. मेष राशीच्या लोकांना दुसरा आणि तिसरा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहे. संकट तुमच्या समोर येईल, पण एखाद्या अदृश्य हातांनी तुम्हाला वाचवले जाईल. याच काळामध्ये तुमच्या आयुष्यातून गेलेली एखादी मौल्यवान व्यक्ती किंवा हक्क तुम्हाला पुन्हा मिळेल. हरवलेली ताकद आणि प्रतिष्ठा या एकादशीच्या रात्री मेष राशीत परत मिळेल, जो निसर्गाचा एक फारच दुर्मिळ चमत्कार असेल. मेष राशीच्या लोकांनो, चौथा चमत्कार म्हणजे तुमच्या शत्रूचा नाश होणे होय. जे लोक तुमचा नाश करण्याचा कट रचत होते त्यांना अंत या ग्रहाच्या तांडवांमुळे खूप क्रूप असेल. तुम्हाला हात लावलेला नाही तरी तुमचे विरोधक तुमचे विणलेल्या जाळामध्ये अडकून काळाच्या ओघात निघून जातील. हा चमत्कार तुमच्या मार्गातील सगळे अडथळे कायमचे दूर करणार आहेत. या 3 दिवसामध्ये मेष राशीच्या लोकांना अशी एक अदृश्य ताकद मिळणार आहे जी तुमच्या विरोधकांना झुकवेल आणि तुम्हाला विजयाचे मुकुट देणार आहे. मेष राशीच्या मित्रांनो, 5वा आणि शेवटचा चमत्कार म्हणजे दैवी साक्षात्कार. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री जेव्हा घड्याळाचे काटे 12वर येतील तेव्हा तुम्हाला थेट ईश्वरीय शक्तीचा स्पर्श किंवा असा काहीतरी दिव्य अनुभव होईल जो तुमच्या डोळ्यातील अंजन लावेल. हा चमत्कार तुमच्या आत्म्याला शुद्ध करेल आणि तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून वाचवण्यासाठी एक रक्षण कवच देईल. या 5 चमत्कारानंतर मेष राशीचा माणूस फक्त साधा राहणार नाही, तर 2026 मध्ये एक अजय योद्धा बनून उभा राहणार आहे. मेष राशीच्या लोकांनो, 2025च्या शेवटच्या 72 तासामध्ये तुमची सहनशक्ती खूप चाचपणीला लागणार आहे. आकाशातील ग्रहांची ही मोठी उलथापालथ मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक भावनिक आणि भौतिक भूकंप आणणार आहे, ज्याची कल्पना कोणत्याही विज्ञानाने करू शकत नाही किंवा करता येणार नाही. तुमच्या नशिबाचा स्वामी मंगळ असा खूपच जोरात आणि क्रूर अवस्थेत आहे, त्यामुळे तुमच्या स्वभावामध्ये फार चिडचिड आणि राग येणार आहे. ही मानसिक उलथापालथ तुमच्या निर्णयांना चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते, ज्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे. मेष राशीच्या सगळ्यांना भौगोलिक दृष्टिकोनातून होणारा मोठा भूकंप तुमच्या घरात किंवा मालमत्तेचा धोका देऊ शकतो. या काळामध्ये जुन्या इमारती, वीज किंवा अग्नीशी संबंधित वस्तूंपासून खूप खबरदारी घ्यायला हवी. राहणं गरजेचं आहे. जर तुमच्या घराच्या भिंती अचानक तुटायला लागल्या किंवा जमिनीतून काही अनोखी कुंपणे बाहेर जाणवू लागली तर हा फक्त निसर्गाचा इशारा नाही, तर तुमच्या कर्माचं फळ आहे. ज्या काळामध्ये निसर्ग मेष राशीच्या लोकांकडून त्यांच्या मागील चुकांचा हिशोब व्याजासकट वसूल करणार आहे. मेष राशीच्या मित्रांनो, या कठीण काळामध्ये बचवण्यासाठी किंवा सावधगिरीसाठी नियम पाळायला सांगितलेले आहेत. मते मेष राशीच्या जातकांना या काळामध्ये शक्यतो जमिनीवर झोपणे, लोखंडी वस्तूंचा वापर टाळणे महत्त्वाचे आहे. तुमच्या जवळचे मानले जाणारे लोकच या काळामध्ये तुमची साथ सोडून जाऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला एकटेपणाची भीती वाटू लागेल. पण ही वेळ डगमगण्याची नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची आहे. जो मेष जातक या काळामध्ये आपला संयम ढळू देणार नाही, तोच या संकटामध्ये ठिणग्या घालून सुखरूप बाहेर पडू शकेल. जरी हा भूकंप आणि ग्रहांचे तांडव तुम्हाला मुळापासून हलवून सोडणार असतील, तरी ही प्रक्रिया तुमच्या आयुष्यातील घाण साफ करण्यासाठी आहे. ज्या प्रकारे सोने अग्नीतून तावून सुलाखातून निघाल्याप्रमाणे अधिक चमकते, तसेच हे 3 दिवस निसर्गानंतर मेष राशीचे जातक अधिक शक्तिशाली होणार आहे. हे संकट म्हणजे तुमच्या आगामी मोठ्या विजयाची पूर्वतयारी आहे. यामुळे घाबरू नका, पण गाफीलही राहू नका, कारण काळ आता स्वतःचा न्यायनिवाडा करण्यासाठी सज्ज झाला आहे. मेष राशीच्या जातकांनो, 2025 सालचा हा शेवटचा काळ अत्यंत विघातक ग्रहांच्या छायेत असल्याने, राशीचा स्वामी मंगळ असल्याने आणि तो या काळामध्ये पीडित असल्याने या 72 तासांमध्ये दररोज संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करावे आणि घरच्या 4ही कोपऱ्यामध्ये थोडेसे गंगाजल शिंपडून तुमचे रक्षण करण्यासाठी अनिवार्य आहे. मेष राशीच्या जातकांनो, 31 डिसेंबरच्या त्या मोठ्या एकादशीला वर्षाचा शेवटचा चांगला व्हावा आणि 2026 मध्ये तुमची भरभराट व्हावी, यासाठी अन्नदान करावे. या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ करून पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यास ग्रहांची मोठी उलथापालथ तुमच्यासाठी संकटाऐवजी संधी घेऊन येईल. भविष्यवाणीनुसार या दिवशी गरिबांना गूळ आणि हरभऱ्याची डाळ दान केल्याने मंगळाचा कोप शांत होईल. हे धार्मिक उपाय केवळ विधी नसून काळ रात्रीच्या या भयानक सस्पेन्समध्ये तुम्हाला प्रकाशाचा मार्ग दाखवणारे दिव्य दीप आहेत. श्रद्धा ठेवा, कारण जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा हाच धार्मिक उपाय तुमच्या आयुष्यातील कायापलट करेल. मेष राशीच्या जातकांनो, 1 जानेवारी 2026चा सूर्योदय जेव्हा होईल तेव्हा जुन्या जगाचा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा अंत झालेला असेल.
या 72 तासामध्ये महाप्रलयातून आणि भूकंपाच्या धक्क्यातून जे जातक वाचतील त्यांना जणू काही दुसरा जन्म झालेला असेल. ग्रहाच्या त्या भीषण उलथापालथीने तुमच्या कुंडलीतील पितृदोष, शत्रुबाधा आणि साडेसातीचे अशुभ परिणाम जळून खाक झालेले असतील. पहिली पहाट तुमच्यासाठी केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसेल, तर ती एका अशा सुवर्ण काळाची नाद असेल जिथे तुम्हाला मातीला हात लावाल तिथे सोनं होईल. भीतीची आणि कळरात्रीची सावट आता ओसरलेली असेल आणि चमत्कारांच्या त्या 5 घटनांनी तुमची झोळी सुखाने भरलेली असेल. मेष राशीच्या जातकांना अंतिम सस्पेन्स आता एक दिव्य सत्याच्या रूपात समोर येणार आहे. ज्या जातकांनी दुर्गाष्टमीच्या त्या भयानक रात्री स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले आणि एकादशीच्या पवित्र दिवशी ईश्वर शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी आता नशिबाची दारे कायमची उघडली जातील. ग्रहाची ती तांडव करणारी स्थिती आता तुमच्यासाठी एक शक्तिशाली राजयोगात बदललेली असेल. या अग्निपरीक्षेतून जाऊन सुलाखातून निघालेला मेष जातक आता समाजामध्ये एक महान नायकाच्या रूपात ओळखला जाणार आहे. तुमच्या शत्रूचे नाव घेणाऱ्याने कोणी उरणार नाही आणि तुमच्या कुटुंबामध्ये अशा आनंदाचे आगमन होईल. तुमची पिढ्यानपिढ्या वाट पाहत होता. मेष राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की काळ हा कोणासाठी थांबत नाही, पण तो संधी केवळ त्यांनाच देतो जे धोक्याचे चावल ओळखून सावध होतात. 2025 शेवटचे 3 दिवस हे तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक पण सर्वात परिवर्तनकारी काळ ठरणार आहे. अंतिम आशीर्वाद आहे की ह्या संकटामध्ये ढगाणाऱ्या खाली मेष राशीचा जातक दबला जाणार नाही, तर तो अधिक फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेऊन भविष्यातील नेतृत्व करण्यासाठी सज्ज व्हा. कारण ह्या महापरिवर्तनामुळे तुम्हाला आता जगातील सर्वात शक्तिशाली बनवले आहे. काळाच्या दगडाखालील रेग आहे की विसरू नका. येत्या 72 तासातील ही भविष्यवाणी तुमच्या डोळ्यासाठी अंजन घालणारं ठरेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धे भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा, सर्व संकटे दूर होतील. तुमचा एक सकारात्मक कमेंट या संकटाच्या काळामध्ये तुम्हाला भावनिक बळ मानसिक बळ देऊ शकतो. कारण भविष्यातील तुमच्या राशीचे असे सखोल आणि सत्य उलगडे आम्ही नियमितप्रमाणे घेऊन येणार आहेत. श्री स्वामी समर्थ.